हाय फ्रेंड, कशा आहात? बघा, गावाकडं गेलं होतं तर तिकडचं मी तुम्हाला थोडंसं दाखवते. निसर्ग हे आमच्या शेतामध्ये असं ओढा आहे. त्या साईडला निम्मी शेती आणि ह्या साईडला निम्मी शेती असं आहे. घरासमोरच मळ्यात घर आहे. आणि हे बघा, असं वडा आता पाण्यानं भरलेला आहे पावसाळ्याच्या दिवसात. वड्याला लागूनच लगेच विहीर आहे. त्यामुळे काय होतं, पाझर कंटिन्यू राहतं 12 महिने विहिरीला. त्यामुळं विहिरीमध्ये पाणी असतंच. विहीर दाखवली असते तुम्हाला, पण साईडनं खूप झाडी आता मोठी झालेली आहेत. दोन्ही साईडला विहीर आहेत बघा. हे आता हे जे दिसतं ना, ह्या साईडला पण एक विहीर आहे. आणि मी इथं मध्ये सेंट्रल मध्ये वाट आहे पलीकडे शेतात जाण्यासाठी. बघा, ते तिकडे ही मक्का आहे. आणि ह्या साईडला ह्या साईडला सुद्धा विहीर आहे. आणि ही शेताकडून घरात जायची रस्ता आहे. बघा, हे मक्का आहे पूर्ण सगळं. मी जिथं राहिले तिकडं सुद्धा मक्का आहे. थोडंसं वैरण केलेलं आहे. हे गैरे आहेत आमची इकडं चरायला सोडलेत. हे पूर्ण सगळं मक्का घातलेला आहे. आणि हे बघा, थोडंसं मिरची घरापुरतं म्हणजे भाजीपाला. बघा किती छान मस्त हिरवीगार मिरची लावल्यात. आणि थोडीशी भेंडी लावलीत. आणि गवारी मटकी तुम्ही काय म्हणत असाल ते. बघा किती छान मस्त लागलेले आहेत. आणि इकडं आमची गैरे चरत आहेत. आणि ह्या साईडला थोडंसं हिरवं हत्ती घास म्हणून जे वैरण असतं ना, ते लावलेलं आहे. मिरच्या एवढ्या छान मस्त लागलेल्या आहेत बघा. आणि इकडं आमची बच्चे पार्टी आहेत, एन्जॉय करत आहेत. कोणती भाजी तोडू, कोणती भाजी नको. आणि हे वैरण केलेलं आहे इकडं ह्या साईडला. आणि हे पुतळीचं झाड आहे इकडं, जे म्हणतात ते काय आपलं दसऱ्याच्या वेळी जे सोनं लुटतात ना, ते इकडं साईडनं आहेत. आणि बघा, पेरूचे झाड आहेत. एवढी पेरू लागलेत. आणि छान मक्कासुद्धा भाजून मीठ लावून खात आहेत, एन्जॉय करत आहेत. आणि हेच घरासमोर अशी 3 चिंचाचे झाडं आहेत मोठे. खूप चिंचा लागतात. तर सेम असं गुळ खाल्ल्यासारखंच बघा. आणि हे फोटोशूट थोडंसं झालं. हे बघा, परत मी दाखवते बघा. हे भरपूर चिंचा लागतात, आता लागलेले आहेत. दिवाळीपर्यंत खूप छान असं भरपूर निघतात. हे इकडं असं सगळं जागा खुल्ला सोडलेला आहे मी, कारण मक्का काढल्यानंतर जो कडबा राहतो ना, तो ह्या साईडला रचला जातो. आणि ही जी झाडे दिसत आहेत ना पाठीमागे, तिकडं ओढा आहे पूर्ण. साईडनं पूर्ण राऊंड असं पाण्याचा ओढा, किनाल म्हणतात ते आहे. आणि अलीकडं शेती आहे. आणि इकडं ऊस आहे बघा. मध्ये बांध आहे आणि बांधच्या पलीकडं ऊससुद्धा आहे. असं एन्जॉय केलं आम्ही गावाकडं.